नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या 25 जूनच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण बघणार आहोत. इकडे डॅडी सूर्याच्या घरी आलेला असतो आणि सूर्याला एक प्रश्न पडलेला असतो. तो डॅडीला विचारतो की डॅडी, आत्याला असं काय बोलायचं होतं, त्यांनी मला मेसेज केला होता आणि कॉल केला होता, आणि त्यांनी कशासाठी मला मेसेज केला होता आणि मला गडावर बोलवलं होतं. तर डॅडी बोलतो की मला काही माहिती नाही. तर सूर्या बोलतो ठीक आहे, माझा फोन आता स्विच ऑफ आहे, तो ऑन झाला की त्यात आत्याने काय पाठवलं आहे मेसेज ते मला कळेलच. तर सूर्या फोनकडे जातो तर डॅडीचा इकडे रक्तदाब वाढतो, म्हणजे डॅडीचा बीपी वाढतो. आणि डॅडीला असं वाटतं की आता सूर्याला कळेल. तर तर असं काही घडत नाही, सूर्याला काही कळत नाही. तर इकडे डॅडीचं मन शांत होतं. आणि मग इकडे दुसऱ्या वेळेस इकडे शालनचा जे काही आहे तिसरा दिवस त्या आणि 13वा तिथे करण्याचं ठरवलेलं असतं. डॅडी त्याच्या घरी असतात आणि डॅडी आणि इथे मालन बसलेले असतात. डॅडी मालनला बोलत असतात की बघ, तुझा आवाज गेलेला आहे, जर तुझा आवाज आला आणि तू काही सूर्याला आणि तुर्जाला सांगितलं की मी शालनला मारलेला आहे, गळावून ढकललेला आहे, आणि जर तू त्यांना सांगितलंस तर शालनपेक्षा बदतर हालत तुझी करणार आणि शालनपेक्षा बदतर तुला दुःख देणार आणि तुझा मृत्यू तसाच होणार, असं तिला घाबरत असतात. मालन घाबरून जाते आणि डॅडीच्या बैकावत येऊन जाते. तर मालनला असं वाटते की आता मी काय करावं काय नाही. पण इकडे सूर्याला प्रश्न पडलेलेच असतात. तर इकडे सूर्याजवळ इकडे तेजू येते आणि तेजू बोलते की तू मला विचारत होता ना की आत्या काय कुठे गेली होती, गडावर का गेली होती. तर ज्या दिवशी आत्या गडावरून पडली त्या दिवशी सकाळी मी किचन मध्ये गेली तर मला काही वेगळाच आवाज आला आणि डॅडी आणि आत्या काहीतरी बोलत होते आणि काहीतरी कुठे जायचं बोलत होते आणि डॅडी तिथेच होते, असं ती डॅडी सूर्याला सांगत असते. सूर्याला कळते की डॅडी जे म्हणत होते की मी त्या दिवशी दुसरीकडे गेलो होतो पण ते चुकीचं होतं. डॅडी म्हणजे शालन आत्या सोबतच होते, असं सूर्याचा ठाम निर्णय असतो. म्हणून सूर्या डॅडीला जाब विचारण्याचा ठरवतो आणि सूर्या डॅडीकडे येतो आणि बोलतो, डॅडी तुम्ही खोटं का बोललात, आणि ज्या दिवशी आत्या मरण पावली, ज्या दिवशी आत्या आत्या गडावरून पडली त्या दिवशी तुम्ही घरातच होतात आणि तुम्ही पण त्या गडावरच होतात, असं मला कळलेलं आहे. तर डॅडीचा थरकाप सुटतो. डॅडीला काय बोलावं काही कळत नाही. सूर्याने डॅडीला चांगलाच जाब विचारला असतो. तुळजा पण तिथे आलेली असते. तुळजा पण डॅडीकडे बघत असते. तुळजाला तर पहिलेपासून शक असते डॅडीवर. तर आता आपल्याला सामूहिक भागात हेच पाहणं रंजक ठरणार आहे. जेव्हा सूर्याला पूर्णपणे कळणार की डॅडीच हा खुनी आहे, तेव्हा सूर्या त्याची काय हालत करणार हे आपल्याला सामूहिक भागात कळणारच आहे. त्यासाठी आमचे एपिसोड बघत राहा. आम्ही तुम्हाला नवनवीन अपडेट देत राहू. आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. मंडळी, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तेव्हा आम्ही तुमच्या प्रतिसादाला उत्तर नक्की देऊ. आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आमचा व्हिडिओ किती छान वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.